देवाने दिलेली देणगी असं जा. माझे कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला सर्टिफिकेट देतो मी 6 महिने अटकंडीत येत नाही, एकटा असतो घरी. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गावात हसतात प्युअर गद्दार. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, म्हणजे हळूच बोलतात कामात दाखवतात. हसत जा. देवानं दिलेली देणगी. हात एक, बोलले 2, हसणे 3. हसत जा. आणि आता लोक हसत नाही म्हणून अटॅक येतो. जळकाट माणसाला अटॅक येतो, जळकाट. दुसऱ्याच्या दारापुढे येणं पाहिजे. प्रियसीची लग्न पत्रिका वाचली, हसत जा. आणि आता लोक हसत नाही म्हणून अटॅक येतो. हसत नाही, बोलणं कमी झालं, बोलत नाही लोक. ते मोबाईलमुळे कोणी बोलत नाही. मोबाईल नावाचा रोग असा भयानक झालाय, बोलतीच नाही कोणी. ते कामात वाईरी, बाजारमाची पैदास, स्वच्छता, साधारण वास. गाडीतून उतारलं त्या गाडी चढ. एकला गेलं मोबाईल आला, मग चेंजचं खोलाव ना. हे पूर्वी कॉलेजला गेली गाडीतून उतरलीच नाही. काय मोबाईल आणि मोबाईल वापरणारी माणसं पागल आहे, बरेच आहे, त्यांना सुधरत नाही. आणि मोबाईल वापरणारी जी माणसं आहे त्यांना निद्रा नाश नावाचा रोग, त्यांना झोप नाही, झोपत नाही. तुम्ही घ्या खुशीवर डोकं टाकलं. ते हसलेली वाक्य, हलकट वाक्य तेच डोक्यात घेऊन झोपत. मी रात्री एखादा गोधडी फाडली, गोधडीच फाडली. त्याचा बाप म्हणला काल खाट मोडली ना, गोधडी फाडली. त्याची आई म्हणजे सावध व्हावे तर उद्या तुम्हाला फाडला. खाली 1, बोलणे 2, हसणे 3 झाले बरं का. अजून 13-11 राहिले. सगळे प्राणी आडवे, एवढंच गरीब आहे. गाय आडवे पण दुधाला सरळ आहे, यावला तिसऱ्या सरळ आहे. वागायला आली. हात 1, बोलणे 2, हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळालं नाही 12, देव इच्छा करता 13, आणि हाच देव आहे 14. 14 नाडिक पहिले 4, 18, आणि 18 गोष्टी देणारा फक्त माणूसच आहे. पण त्याने पहिली पूजा करावा कोणती? नवीला कोण आहे? तुम्ही दोघं नवीला आहे का? तू 4थी, तू रे 5वी. आता 5वी ते 9वी पर्यंतचे पोरपोरी उत्तर द्या पटकन. बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. करेक्ट. बर्फाचा गोळा स्थायू. तापवला तर
द्रव, आणि वाफ निघली तर वायू. मग बर्फाचा गोळा स्थायू आहे, द्रवय आहे, वायू आहे. याला रजगुण आहे, तमगुण आहे, सत्वगुण आहे. तमगुण संपवणं, रजगुण घालवणं, सत्वगुण वाढवणं नाव पूजा. बस पुढचा प्रश्न शाळेतले पोरं पटकन. 5वी ते 10वी, 5वी ते 10वी सगळे पोरं. नळाला आलेलं पाणी हांड्यात भरलं, नीट आहे का? नळाला आलेलं पाणी हांड्यात भरलं, हांड्याचं पाणी तांब्यात घेतलं, नीट आहे का उत्तर? नळाला आलेलं पाणी हांड्यात भरलं, हांड्याचं पाणी तांब्यात घेतलं, तांब्याचं पाणी ग्लासवर घेतलं, तर पाण्याचा आकार कोणता? पाण्याचा आकार कोणता? त्याचं उत्तर बरोबर आहे. कोणता आकार? 9वी वाला कोणता आकार? सुख आहे का उत्तर? आता पाण्याला आकार नाही हे उत्तर चुकीचं आहे. पाण्याला निश्चित आकार नाही हे उत्तर. निश्चित म्हणजे तुम्ही त्या भांड्यात ठेवाल, त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार. जसा भाव ठेवाल तसा देव आहे. देव ठेवला की मिळतोच, याचं नाव पूजा. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवाचे भजाल, देव तुम्हा तृष्टवेल आणि परस्पर घरेल प्रीती जेठ. 9वी वाला कोण येतं? तुम्ही लोक आहे का? सेमीला आहे का मराठी मीडियमला आहे? मराठी मीडियम. विज्ञान भाग 1 आणि भाग 2 आहे का? भाग 2 मधलं कोणतं प्रकरण शिकून झालं? 1 मधलं विज्ञान पेपर 1 मधलं 14, 15, 16, 17, 12, 13, 14, 15 ही प्रकरण पेपर नंबर 1 मध्ये, आणि 16, 17, 18 पेपर नंबर 2 मध्ये. मग कार्बन हे प्रकरण पेपर नंबर 1 मध्ये का 2 मध्ये? करेक्ट, 1 मध्ये. मग कार्बनची संज्ञा काय? करेक्ट, कार्बनची संज्ञा सी. कार्बनचा अणुवस्तुमानांक 6, अणुक्रमांक 6, अणुवस्तुमानांक 12, संयुजा 4. बरोबर आहे का? वनस्पती पेशी, प्राणी पेशी, त्याचा फायदा बराय फायदा थेरलो फायदा पेपर नंबर 1 मध्ये का 2 मध्ये? करेक्ट. 10वी वाला कोण येतं? कोण आहे? सेमीला आहे का मराठी मीडियमला आहे? सेमीला आहे का मराठी मीडियमला आहे? मराठी मीडियमला आहे का? केपलर नियम, केपलरचे 3 नियम पेपर 1 मध्ये का 2 मध्ये? केपलरचे 3 नियम पेपर 1 मध्ये का 2 मध्ये? 1. करेक्ट. मेंडेलिफचा नियम, न्यूलँडचा नियम, अष्टकाचा नियम, डोबेरायनरचा नियम, थिकाचा नियम, मेंडेलिफच्या आवर्त सारणीचा नियम, दीर्घ आवर्त सारणीचा नियम हे पेपर 1 मध्ये का 2 मध्ये? 10वी पेपर 1 मध्ये. सीमेवाला कोण आहे? आता इथं किचकट उत्तर आहेत, नीट आहे का? पाण्याला निश्चित आकार नाही. ज्या भांड्यात ठेवाल तो आकार आहे. याच्यात देव आहेत, फक्त जसं भजाल तसा देव आहे. आणि भजन जर कराल तर त्याला पूजा घडेल, अन्यथा पूजा घडणार नाही. क्लिअर? पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आणि मेन मुद्द्याला सुरुवात, पूजा का करायची? तर त्याचं उत्तर आपल्याला मिळवायचं होतं सुख. पण ते सुख इतरांना कमवण्याचा अधिकार नाही. बोलायचा पटकन होता, कमवण्याचा अधिकार नाही. आता तो माणसालाच का? उत्तर त्याला 18 कारण आहे. किती? 18च्या 18 ऐकायचे. आता पटकन. गाढवाला राखेत म्हणण्यात जेवढा आनंद आहे तेवढा तर मसाला गादीवर म्हणण्यात आनंद आहे. हा म्हणा नाही तर नाही नाही. डुकराला घाण खाण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला हायवेला जेवण्यात आनंद आहे. पण एक दिवस माझी मुलगी आजीरा अमर होईल म्हणून नाव सीताराम आहे. राम सीता नाही, राम सीता नाही, सीता. स्वतःची पोरगी वनवासाला गेली तरी कसं जनकाला काही वाटलं नाही का? 14 वर्ष तिचा प्रारब्ध वाईट आहे, भोग भोगावा लागतात. 17वा अध्याय. झाड जाणीचे फुले मान जाणीचे बोले भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. उगाच मला नाही महादेवानं वाईट केलं काय? काही पोरी म्हणते मला असा नवरा कसं काय मिळाला?
देवाला माहीत सुद्धा नाही तुमचं कसं जमलं. जमवायचं तुम्ही, शिव्या देवाला नाही. काही लोक देवालाच काम सांगायचं, काय करू देवा. 5 वर्ष लग्नाला झाले, देव म्हणजे बुटानं हाणू का ना, बायको मिळेल द्यायची. काही नाही करायचं ना, लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, पुरावे पाठ पर्यंत घ्या. चला, कीर्तनातला दुसरा मुद्दा सांगला. आणि तिसरा मुद्दा, आज गायक वादक गुणजन मंडपवाले माई सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये समस्त ग्रामस्थ गोळेगडी पिंपळवंडी श्री जननी रामचंद्र प्रतिष्ठान पिंपळवंडी तालुका पोलादपूर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ कार्यक्रमाचे देणगीदार माननीय श्री किशोर भाऊ जाधव समाजसेवक कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गायक वादक गुणजन मंडपवाले माई सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले सगळे विशेष आभार. जितेंद्रदादा शिंदे विशेषतः त्याच्यापेक्षा कीर्तनकाराचा मान घेऊन त्यांनी दिलं, त्यांचं नाव 2-3 वेळा घ्यावा. आणि किशोर भाऊ जाधवांनी एमबीकरांचं कीर्तन ठेवलं, त्यांना परमेश्वर आपलं कीर्तन ज्याने ठेवलं त्याचं कायम कल्याण. माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बांगला होता. जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं वर्षात दुसरं दुकान होतं. पण जर लग्नाला ठेवलं ते जाऊ द्या महाराज, जाऊ द्या महाराज. पण एवढा मोठा पूजेचा कार्यक्रम, एवढी मोठी चांगलं मंडप, माईक सिस्टीम, कीर्तनाला बसलेली एवढी महिला पुरुष, या सगळ्या गोष्टीचे नियोजन करण्याला धन्यता द्यावाच आणि द्यायलाच पाहिजे. दादासाहेबांनी एवढं मोठं नियोजन केलं, गावातल्याने एवढं केलं, मंडपवाले माई सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष, परिसरातील वाडीवरची वस्तीवरचे सगळ्या लोकांना धन्यवाद. आणि सत्यनारायण पूजेच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्हाला आतापर्यंत चाललं काय? आतापर्यंत 2च गोष्टी झाल्यात, आपण कोणाचा एक आणि चित्ती असू द्या. आता बोलत जायचं थोडस कितकेत मुद्दा आहे. पूजा का करायची, पूजा म्हणजे काय. पण पुन्हा एकदा गायकवाद गुणजन मंडपवाले मासिक आणि माझं कीर्तन महाराज म्हणून तरी ऐकायचं. तुमची माझी पहिली गाठ आहे, आपलं काम थोडं वेगळं आहे. माझं कीर्तन महाराज म्हणून तरी ऐकायचं. महाराज उलट होते मग महाराज कीर्तन संपले का महाराज. पण म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बरोबरीच्या पोराने तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरे, आजही खरे, उद्याही खरे. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडेल ते कवाही खरंय, फक्त कानाला वाईट ते पण खरंच. हे इंद्रियचं कीर्तन. मी उपदेश करण्या इतका मी नाही का, मी तुम्हाला उपदेश करण्या इतका मोठा नाही, तुम्हाला सल्ला देण्या इतका मोठा नाही. पण तुमचा मुलगा आणि मित्र म्हणून 4 गोष्टी चांगल्या सांगण्याचा अधिकार आम्हाला नक्की आहे. उपदेश देणे इतके, आपण लोकांना सल्ला देणे इतके, उपदेश देणे इतके मोठे नाही. पण चांगलं सांगण्याचं जे असेल ते सांगायलाच. आणि आमचे वाक्य जर आज तुम्ही ऐकले नाही ते एक दिवस धोका आहे. हे ध्यानात ठेवा. तुम्हाला आता वाटतं बा महाराज आमच्या मुलीला बोलला, महाराज आमच्या मुलाला बोलला, तसं नाही. या 4 वर्षामध्ये पोरींनी बापाला इज्जतच ठेवली नाही. आम्ही एका वर्गात होतो ना, फार खोटे पाहिजे. पुढे तरी धर्म टिकला पाहिजे आणि धर्म टिकवणं काळाची काय राहिली. कोणाला वेळ नाही या जगात. कुणाचाही कुणाला करायला वेळ नाही. परत जागेवर या. आणि आपण त्या मेन मुद्द्याला सुरुवात. पुन्हा एकदा तरुण मंडळ, गायकवाद गुणजन मंडपवाले, किशोरजी जाधव साहेब, गायकवाद गुणजन सगळ्या मंडळांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. पूजा का करायची? एक सुख पाहिजे, म्हणणे का बा हवाला नाही म्हणा. पण ते सुख मानव सोडून कुणाला कमवण्याचा अधिकार आहे का? नाही. पुरावा ability of a thinking power is present in only man and absent in animal. सावध असा. शाळेत बोरा पटकान इनवर्स कितीला तू उगाच बरवायचं नाही. मा देवानं वाईट केलं काय? काही पोरी म्हणजे मला असा नवरा कसं काय मिळाला. देवाला माहीत सुद्धा नाही तुमचं कसं जमलं. अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जायला नाही.
लय मोठा बंगला आहे पेटवा. एका वाक्य सांगतो, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा श्रीमंत. जगात पहिली श्रीमंत जर कोण झाला असेल तर रेड्याच्या डोक्यावर हात ठेवल्यावर वेदच बोलला, ज्ञानोबा राहिल्यानंतर कोणी श्रीमंत नाही. आपल्याला 4 पुस्तकात ज्ञान आलं कधी येडं म्हणतं देव नाही. कावळाला लंका सोन्याची होती तरी तो रावण शंकराची भक्ती करीत होता. तुला काय कळत? लंका सोन्याची होती रावणाची, पण भक्ती कोणती करीत होता? तिथं ग्रामपंचायतीला निवडून आलं तर देवळा देत नाही. मर कसा त्याची लंका सोन्याची होती. तुझ्या काय एकच अंगठी, कोणाचा अंगठे मोठा तरी पण ती वाट फिरते. भातवान पटकीवार, भातवान पटकीवार. एखाद्या बोटावर 2 अंगठे ते बाजारात गेल्यानं का बाईकडूनच उभं राहिलं. वांगे काय शिले बटाटे कसे तिनं ओळखलं याला त्यांचा रोग झालाय. तिच्या पायात 2 जोडी होती सोन्याची. ती वांगी 3 रुपये. जेपी टाकून गेलं तर अजून आलं नाही का? काय 15 गेला म्हणजे काय राष्ट्रपती झाला का? येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासर ढोळीला त्रास, मेला कावळ्याला त्रास. बॅलन्स तर संपून टाकायचे म्हणत ना. आणि बॅलन्स जर संपायचा असेल तर बॅटरी चार्ज होईल. आणि बॅटरी चार्ज न करण्याचं एकच साधन आहे, हा एक तत्व नाम दृढ धरी म्हणा आणि हरशी करुणा येईल तुझी, चिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. काही शंका? आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल? जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची मिश्रित खातील काय? पप्प्यामुळे तुला भाकरी नाही तर तुला कोण खुशी? जिला सून नाही ती तर नाही टकाऱ्या फोडी ती. माझ्या डोळ्यात एकच आणायची म्हणते, माझ्या डोळ्यात अंग बाया. तुला अजून सुनाचा झटका पाहिजे. वैशाखात सोनाली का जास्त ती आपल्याला विचारली ती प्रस्थान कवाय प्रस्थान. जिनं भावाची केली ती तर मेलीच. जिनं भावाची सून करेल तिला विचारा ना कसं काय कोणाही भरता येईल आणि गाला आणता येईल. तिला म्हणाला लहानाचं लगीन करते का? यांना नको रे बाबा, यांना नको. पहिली जेवणीची रावली. ज्या पोरांना बायको करेल नाही ना ते कार्ट बोलून देत नाही. म्हणून ते बायको करू देईल कशी नीट करून दाखील. गपची बस असंच म्हणायचं दावा. माझी भाषा नाही गाठ आहे. जम्मू करी गर्जना जो देखील नाही पंचाना प्रमाण आपल्याकडे पाठ करून घ्यायचे. जम्मू करी गर्जना जो देखील नाही पंचाना कोणी खात नाही मला. गावठी भाषे सांगा नीट आहे का? अरण्याला आग लागली की हरणाच्या पिलांना पळून जायचं सांगावं लागत नाही. आणि फुलाचा मकरंद संपला का भोंग्याला उडून जायचं सांगावं लागत नाही. तुमचा खिस्सा रिकामा झाला का मित्र आपाप दूर होतात. त्यांना करायची गरज नाही. या जगातली माणसं प्रेम करायला मोकळी नाही. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. असं म्हणते बाबतीचं माझ्यावर प्रेम आहे. पागल आहे. माणसाची प्रियची सुद्धा जीवनात 3 अंकीला अटक करते. लग्नाच्या अगोदर त्या पोराला म्हणत असते तुम्हाला प्राणनाथ आहे. प्राणनाथ नवनाथाचा भाऊ. लग्न झाले म्हणजे तू नाथ आहे आणि शेवटी म्हणजे तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 7 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कधी भूकंप कधी सांगते काय डीजे लावायची. सगळा आनंद इथे महाराज. ह्या डोळा मुक्तीचा सोहळा. चिंताबाई काही करायची नाही. कोणाला काही घेणं नाही. नवऱ्याच्या घरी पोरगी चालली तर पोरगी रड आहे. तिची आई रडती, बाप रडतो. तो नवरदेव रडतो कधी. तो भाड्याचा भामट्यावाडी वर 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खातो. आता नव्या 9ला झाला 35च बघा पाहिजे.
आई रडती, पोरगी रडती, बाप रडत होतो, भाड्या रडत नाही. भाड्याच्या गाडीत येतो भाड्या. तिच्या पोरीच्या भावानं विचारलं, दीदी का ग दीदी? मम्मी रडली, पप्पा रडले, तूही रडली, पण दाजी का रडली नाही? ती पोरगी म्हणली, पप्पा मी आजच्या दिवस रडणार आहे. तो उद्यापासून रोज वापरणार आहे. चिंता बिंता करायची नाही. पहिला मुद्दा आपण कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा आहे. पूजा 7 आहे. पहिला मुद्दा संपला. चिंता बिंता काय करायची नाही. एकच वाक्य सांगतो, तुम्ही मी निमित्त आहोत, भगवंत निर्माता आहे. त्याला ठरवायचं 3च शब्दात सांगतो. पाय लागला तर अहिल्या तळली, नजर टाकली तर शबरी तळली, आणि नाव घेतलं तर दगड तळली. त्याचा बाप बायकोच्या मांडीवर पुत्र शोकाने मेला, आणि आकाशातला फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर गेला. कुणावर कसे दिवस येतील सांगता येत नाही. घमेंड कमी करा. पैशा अडक्याला जरा जपा. मुताटल्यावानी करू नका. मराल मोटरसायकल चाललं तर कुत्र्याला ना आणतो ना आम्ही. त्याचा बाप पिसळलेला होता. कुत्र्याला ना आणते ती आवडा. कुत्र म्हणता अजून मागच्या जन्माची खुणच झाली. दिवस कुणाचे कशी सांगता येत नाही. उच नीच काही नेणे काही घडू शकत. गव्हर्नमेंट कमी करा. आता शिका 11वीला गेलाय तू. टोन घ्या. तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे. तुला एकच अंडरपॅन्ट आहे. तिला ओळ झालं नुसतं खा. जरा गव्हर्नमेंट कमी करा. पूर्ण दिवस येईल काहीसा नाही द्यायचा. 4,30,000 माणसं ज्याच्या घरात होती त्याच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. पाटली दुगडी नव्हती महाराज. पण जेव्हा स्वतःच्या मुलाचा मृत्यू झाला इंद्रजिताचा, आणि इंद्रजिताचा हात मायला म्हणलं, जेव्हा अंगणात तुटून पडला तर तो तुटलेला हात असा हालत होता. रावणाची सून सवर गेली. सुलोचना पतिव्रता होती. ती पतिव्रता करतो तुम्हाला परत मग 5 मिनिटं जातील. पूर्वी असा नियम होता, बायकोनं पाणी तापवायचं, नवऱ्यानं आंघोळ करायची, असा नियम होता. तो नियम मिळाला. आता हे एवढंच बंबात लाकडं झाले पासून. पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बापानं जमवायचं. आता मुलीला फायनल करून टाकायचं. बापाला एकच दम द्यायचा, होईल तर तिथं. दिवस कसे फिरतात ऐका. इंद्रजिताचा हात अंगणात तुटून पडला. रावणाची सून बाहेर आली सुलोचना. तिने तुटलेला हात ओळखला, आणि ती म्हणते ज्याला इंद्र हरवलं त्याचा हात उडवायची डेअरिंग पण केली. पाया पण सांगतो हे क्रिकेटचं कीर्तन आहे. गव्हर्नमेंट कमी करा. दिवस फिरतात. तो तुटलेला हात जेव्हा पाहायला गेली ती सून रावणाची, तो तुटलेला हात असा हालत होता. मला डोपरातून उडालेला हात होता, असा हालत होता. तर रावणाच्या सुनेनं तो हात पाहिला. खळखळ डोळ्यातून पाणी आलं, आणि तिने कागद आणि पेन घेतला आणि त्या हाताला दिला. त्या तुटलेल्या हाताने त्याच्यावर लिहिलं, तुझ्या माहेरच्याने मला घात केला. तिनं तो तुटलेला हात घेतला आणि रावणासमोर आली. दिवस कुणाचे कसे फिरतील सांगता येत नाही. रडला रावण. रडला रावण. रडली गेली माझी. मला वाईट वाटलं नाही. मुलगा गेलाय माझा, आणि मुलगा गेलाय माझा, पण माझी सून विधवा, आणि विधवा सुनेला मी कसं तोंड दाखवावं म्हणून रावण रडत होता. काही झालं तर विधवा सुनेशी बोलणं माझ्या सारख्याला तरी अपमानात आहे. मुलगा गेलाय माझा. रावणाचे दिवस फिरले. हप्त्यावर पिकअप घेणारे नीट आहे का? बापाची जमीन की 2 गाडी घेतो.
हलकट क्वालिटी गाडी होतो पैसा गेला पण नाच केला हलकट जरा गरमेंट कमी करा थोडं पुढे सरकू आपण अभंगाच्या चिंता करू नका देव ठेवील तसं राहा फक्त त्याच्या भजनाला विसरू नका हाच आनंद आहे काय कोणी करीत नाही हे केलं ते केलं देवाच्या मनात आलं तर काही करू शकतो राजाचा रंकाचा राजा त्याला काय देव येतो सकाळचा सरपंच दुपारी आजी करू शकतो दुपारचा आजी पहाटे कायलाच वर्षी करू शकतो त्याला काय देव येतो तिथे डोकं नाही लावायचं आपल्याकडे काय कमेंट काय आपल्याला बसलेली सगळी माणसं बापाची इष्ट सोडून माझा करा बरं काय आपल्याकडे बापाने घर बांधलं त्याच्यातच राहतो आणि त्याची बाई कोणती नवरा करता झाल्यापासून प्रगती झाली काय करतोय नवरा गुरुवार केले का मागच्या महिन्यात खरा काय बावल्याचा बाजार 4 गुरुवार करते सासरा कशी मारली म्हणजे पुढची 4 गुरुवार पैकी एखाद्या गुरुवार नावऱ्याच्या बाहेर पडली होती पाटील निघाली उपास कर अरे किती सुधरा अजून लोक तोंडानच खातात खायची जागा बदला मग सुधारण्याचा बाजार धोतर गेले पायजामा गेला चीन गेली बनमुडा आली बनमुडा गेली बनवून आली हळूहळू लोक मोकळे होत आहेत हित बरोबर सारखला म्हणजे आला महात्मा पोरांचे कपडे घातले म्हणजे जग सुधारलं अंडरपॅन्ट नाही काय ना 9,000 मोबाईल आणि आजची चटणीच नाही चैना मुंगडी नाथुरे मोबाईल काही रेंज मध्ये ज्या दिवशी महाराष्ट्राच्या पवित्र मातीतून ऊर्जा शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली कसे कपडे चपातीला पोळी म्हणते पोळीला काय पोळा म्हणते तिला भाजी म्हणते आणि वांग्याला भाजीच म्हणते भोपळ्याला काय द्वारका म्हणते आईला काय म्हणतात नाही मॉम मम्मी आता तर मम्मी मॉम बापाला डॅड यांना डॅड पुढच्या डॅड सुधारली लोक घरावरची कौलं गेली स्लॅबाला पण आपण तोंडानच खातो अजून डोळे झाकूनच झोपायचे लोक कुत्र्याला बिस्किट आहेत काहीच्या बापाला भाकरी नाही काहींची कुत्री गाडी तिकडं त्या कुत्र्या बरोबर काल त्याने एक भांगार नाही कुठून हानकाटारी 1 साईड इकून नावावर काढले इकून तसंच बगलात कुचिड्या झाल्या तुझ्या तुला गावात 1 साईड पुरीने तो देव ये पॉप नावाचा एक भांगार नाही पॉप लमानी खड्डात पुढे जातो इकडं नसताना वापर इकडे कांद्याचा वापर मध्ये जाऊन दुसरा एक भांगार नाही कोणी आता देव यांनी भांगार साहेब ही बाजू पुढे घ्यायची आणि एक केस मोकळं ठेवायचं त्याच्यापेक्षा एक डेंजर आणला यावर्षी एकच बाजू बांधायची ही बाजू मोकळी एक पोरग केव्हाच्याकडे उभं होतं पुढे असं गेलं ते पुढलं केव्हा माहिती त्याला वाटलं खुणावलं तर काय केलं काय कोण दिवस येईल बोलत कधी दिवस बदलतात का नाही सांगा मला महिना म्हणलं एकच प्रश्न तुम्हाला आयुष्यामध्ये ज्याच्या मुलीने जमिनीवर पाय ठेवला नाही ज्याच्या मुलीची सेवा करायला दाशा होता त्याची मुलगी स्वयंवरात रामाने जिंकली
तर त्या जनकाची मुलगी 14 वर्षे वनवासाला वल्कले निसून गेली, याच्यापेक्षा काय वाईट? आत्ताचा जर एखादा जनक असता आणि राम जर म्हणला असता मी वनवासाला चाललो, जनकानं राम उचलून आपटला. सीतेला म्हणला असता तुला आठवड्यात दुसरा नवरा करून देतो राम. स्वतःची मुलगी वनवासाला जाताना ठिकले मारवी त्यावर का, स्वतःची मुलगी राजाची वनवासाला जाताना जनकाच्या डोळ्यात पाणी का आलं नाही? कारण आहे का, विद्वान माणूस होता तो, त्याला माहित आहे प्रारब्धात आहे ते भोगावं लागेल.